डोसावाल्याची सफलता. रामपूर नावाच्या गावात अजय नावाचा एक व्यक्ती राहायचा. तो अभ्यास पण नाही करायचा आणि काम पण नाही, फक्त घरी खायचा आणि बसून राहायचा. आपल्या आईकडून वेगवेगळ्या प्रकारचे डोसे तो बनवून घ्यायचा आणि खात बसायचा. आई, 2 अंड्याचा चांगला डोसा बनव आणि त्यासोबत नारळाची चटणी पण बनव. मग डोस्यावर कांदा बारीक बारीक करून टाक आणि मग नारळाच्या चटणीसोबत अद्रकची चटणी पण बनवून दे आई, मला खायचं आहे आई, असं तो आईला म्हणायचा. अजयचे वडील बालाजीराव, अरे कामचोर मुला, अभ्यास कर म्हटलं तर होत नाही, पण डोसाच्या बाबतीत तुझी तर PhD झाली आहे. मला आता समजत नाही आहे की तुझ्याने अभ्यास होणार की नाही, म्हणून एक डोस्याचा ठेला लाव आणि पैसे कमाव तू. मग मी लोकांना सांगणार की माझा मुलगा एक व्यापार करत आहे म्हणून. अच्छा ठीक आहे, पण बाबा त्यासाठी पण गुंतवणुकीची गरज आहे, तुम्ही देणार का? तेव्हा बालाजीने आपली जुनी गाडी विकून अजयला एक डोसा मोबाईल काउंटर लावून दिला. काउंटरवर बसून अजय, बाबांनी मला पैसे कमवण्यासाठी हा डोसा काउंटर बनवून दिला, पण मी जर सगळ्यासारखेच डोसे बनवले तर माझे नाव कसे होणार, म्हणून मी नवीन नवीन प्रकारचे डोसे बनविणार आणि विकणार, जसे की अमिताभ डोसा, कोहली डोसा, धोनी बोंडा, भज्जी पावभाजी, अशा प्रकारचे नवीन ब्रँड बनविणार, तरच माझे मार्केटमध्ये नाव होणार. मग काय, पैसेच पैसे. असा विचार करून तो डोसांना नवीन नवीन नाव देऊन त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे पदार्थ टाकून भाव वाढवून तो विकू लागला. एके दिवशी मेहुल मित्रांसोबत तिथे आला. आणि डोस्याचा भाव विचारू लागला. या अगोदर मी कधीच तुला बघितले नव्हते. कधीपासून चालवतोस हा ठेला? व्यापार ठीक चालत आहे ना? बाकी दुकानात डोसा 20 किंवा 30 रुपयात मिळतो, मग का बरं तू 70 आणि 100 रुपयात विकत आहेस? सर, हा बाकीच्यांसारखा सामान्य डोसा नाही आहे आणि हा डोसा प्रत्येकाने खावा असं पण नाही आहे. अमिताभ बच्चन, कोहली सारख्या सेलिब्रिटीने खायचा असा महाग डोसा. हा डोसा महाग यासाठी आहे कारण यामध्ये जे पदार्थ आहेत ते महाग आहेत. यामध्ये काजू, बदाम, पिस्ता सारखे ड्रायफ्रुट्स पण आहेत. अशा प्रकारचे डोसे तुम्ही कुठेही खाल्ले नसणार आणि बघितले पण नसणार. एवढे महाग डोसे तुम्ही खात आहात म्हणजे तुम्ही कुठेतरी चांगली नोकरी करत असणार. सर, तुम्ही कुठे काम करता? तुमचा पगार किती आहे? तेव्हा मेहुल आणि त्याचे मित्र हसू लागले. मेहुलचा दोस्त गोपाल, अरे याला तुझ्यासारखे काम करण्याची काहीच गरज नाही. तसेही हा दिवसभर काहीच काम करत नाही. आम्ही फक्त रात्री मिळून काम करतो, नाईट शिफ्ट, ते पण फक्त 1 तास. मनापासून काम केले तर महिनाभर काम करण्याची काही गरजच नसते आम्हाला. तुला वाटत असेल तर तू पण आमच्या टीम मध्ये जॉईन होऊ शकतोस, तुला पण चांगले पैसे मिळणार. हे ऐकून अजय, भाऊ किती पैसे मिळणार? महिन्याचे 30,000 मिळणार का? या जायला कॅब आणि पिकअप ड्रॉप असेल का? विकेंडला सुट्टी पण मिळणार का? आणि 1 तासाचे असे कोणते काम आहे? ते सगळं सोड. जेव्हा तू हा डोसा बनवण्यापासून कंटाळून जाणार ना आणि नवीन काही करण्याची इच्छा असणार तेव्हा मला कॉल कर, तुला टीम मध्ये जॉईन करून घेऊ. हे सगळे बघून मेहुल, अरे हे काय तुमचं दोघांचं? तुम्ही दोघे आपापसात बोलून असं ठरवू शकत नाही. मी तुमचा बॉस आहे हे विसरू नकोस. जे काही करायचं आहे त्यापूर्वी मला सांग. नवीन व्यक्तीवर विश्वास नाही ठेवू शकत. याला टीम मध्ये नाही घ्यायचं. पहिल्यांदा डोसा खा. ए अजय, आम्हा सगळ्यांसाठी 1 डोसा बनव. 1 डोसा खाऊन ते आनंदाने जाऊ लागले. मग 1 महिन्यानंतर ते परत येतात, पुन्हा खातात आणि निघून जातात. एके दिवशी अजय पेपर वाचत असताना, भाऊ तुला माहित आहे का की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री आपल्या गावात चोरी होते? ते फक्त करोडपती लोकांच्याच घरी चोरी करतात असे ऐकले आहे. प्रत्येक चोरीच्या वेळेस 1 करोडची चोरी होत आहे. त्यापेक्षा जर कमी झाली तर घराची तोडफोड करतात. त्यांना पकडणे पण कठीण झाले आहे. ते चोर पोलिसांच्या सुद्धा हाती नाही लागत आहेत. हे ऐकून मेहुल आणि त्याचे साथी हसू लागले. पोलीस पकडू शकत नाही आहे म्हणजे ते खूप हुशार आहेत. त्यांना पकडण्यासाठी चांगल्या पोलिसांना यायला हवे, जसे की CBI, FBI. तो असे बोलत होता
तेव्हा मेहुलच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या चमकत होत्या. हे बघून अजय, अरे भाऊ, तुला कोणता बोनस मिळाला आहे का ऑफिसमध्ये? खूप जास्त सोनं विकत घेतलं आहेस. तुझी नोकरी खूपच चांगली आहे. माझा पण हा डोसाचा व्यापार नीट चालत नाहीये. विचार करत आहो की मी पण ही फील्ड बदलून टाकू. भाऊ, पुन्हा ऐक, त्या टोळीला पकडून दिलंय तर 10 लाख रुपयाचे बक्षीस मिळणार आहे. तुझ्या मनात 10 लाखाचा लालच जागृत झाला आहे का? नाही, असं नाही भाऊ. घरी जरा समस्या सुरू आहेत म्हणून डोस्याचा व्यापार बंद करून दुसरा व्यापार सुरू करण्याचा विचार करीत आहो. तुम्ही म्हणाले होते ना की नोकरी देणार, म्हणून. मेहुल अजयच्या बोलण्याकडे लक्ष न देता डोसा खाऊन तिथून निघून गेला. त्याच्या व्यवहारावरती शंका येऊ लागली तेव्हा अजय त्याचा पाठलाग करू लागला. तेव्हा मेहुल आणि त्याचे साथी एका जागी गेले. त्यामधला एक व्यक्ती डोसा खाऊ लागला आणि कागद तिथेच फेकून नंतर अंडरग्राऊंड मध्ये गेला. तिथे जाऊन चोरी केलेला माल जमा करू लागले. बापरे, माझ्याकडे डोसे खाणारे हेच ते चोर आहेत. यांना आता कसे पकडू? यांनी मला बघितले तर मला मारून टाकणार. पोलिसांना फोन करून इथलं लोकेशनच पाठवतो. म्हणून लोकेशन पाठवले. मग लगेच पोलीस येऊन त्यांना अटक केली. पोलिसांनी अजयला 10 लाखाचे बक्षीस दिले.